नमस्कार. मी उमेश सुदामराव भोसले. अ, पेट 2022 या प्रश्नपत्रिका विश्लेषणामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण समाजकार्य या विषयाची प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण पाहणार आहोत. तत्पूर्वी मी संशोधक विद्यार्थी उमेश सुदामराव भोसले, MA इंग्लिश सेट, MA सेट नेट, MSW सेट नेट आणि सध्या मी PhD एज्युकेशन या विषयामध्ये करत आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पेट 2022 समाजकार्य या विषयामध्ये काही सुरुवातीला सूचना दिलेल्या आहेत. ते सूचना एकदा वाचून घेतलेल्या तर म्हणजे वाचल्या की आपल्याला असं समजते की प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत. आणि पण आपल्याला ह्या प्रश्नामध्ये आपल्याला किमान 50% गुण हे प्राप्त करायचे आहेत. एक प्रश्न दिलेला आहे आणि त्या प्रश्नाला चार चार पर्याय दिलेत. याच्यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम कुठल्याही प्रकारची नाहीये. ठीक आहे. तर आपण प्रश्नाकडे वळतो. पहिला प्रश्न: बाल गुन्हेगाराची सामाजिक कारणे कोणती? बाल गुन्हेगाराची सामाजिक कारणे कोणती? आता हा जो ऍक्ट आहे बाल गुन्हेगारीचा, ज्युवेनाइल जस्टिस ऍक्ट, हे ऍक्ट कधी पारित झाला? असा हा या प्रश्नाला उपप्रश्न असा आपल्याला तयार होऊ शकतो किंवा होतो असा. ठीक आहे. आपण आता पर्याय पाहू. ब्रोकन हाऊस, तुटलेली घरे किंवा विभक्त कुटुंब. बी, पॉवर्टी. सी, बेगर. डी, ऑल ऑफ द अबव. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबव. म्हणजे वरील सर्व ही पर्याय या बाल गुन्हेगारीला पोषक किंवा योग्य प्रमाण ठरतील असं आपल्याला वाटतं. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 2: कोणतीही योजना ही समुदायातील सहभागातून विद्यार्थी स्वयंसेवक यांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचे विकास साधते? प्रश्न पुन्हा ऐकून घेऊ. कोणती योजना ही समुदायातील सहभागातून विद्यार्थी स्वयंसेवक यांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचे विकास साधते? हा प्रश्न जो आहे, ग्रामीण समुदाय, समुदाय म्हणलं की कम्युनिटी आलं, आणि कम्युनिटी म्हणलं की समुदाय संघटन. ओके. समाज कार्याच्या पद्धतीपैकी कम्युनिटी ऑर्गनायझेशन ही एक पद्धती आहे, हे आपल्या सर्वांना माहीतच असेल. त्या प्रश्नाला अनुसरून हा प्रश्न इथं तयार केलेला आहे. इथं पर्याय आहे: नंद घर योजना. बी, ई संवाद पोर्टल. सी, प्रधानमंत्री महिला शक्ती केंद्र योजना. आणि डी आहे शी बॉक्स. तर विद्यार्थी मित्र, हे जे पर्याय दिलेले आहेत आपल्याला, नंद घर योजना, नंद घर योजना हे कशा संदर्भात दिले असेल बरं? तर आपल्याला असं सांगता येईल की महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत नंद घर योजना ही योजना ही इथं म्हणजे घेतली आहे असेल. ई संवाद आणि शी बॉक्स याच्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की या 2 पर्यायामध्ये की महिलांविषयक जी काय कामाच्या ठिकाणी होणारी जे आहे सेक्शुअल हॅरॅसमेंट आहे, ते कुठेतरी त्याला आळा घालण्यासाठी आणि त्याला कुठेतरी एक वाच्यता म्हणजे फोडण्यासाठी ही पर्याय क्रमांक बी आणि सी हे इथं आपल्याला सांगता येईल. आणि आणि पर्याय क्रमांक सीच आपल्याला काय सांगतील? महिला सशक्तीकरण म्हणजे आपल्याला महिला सशक्तीकरण करण्यासाठी, अवलंबन करण्यासाठी हे पर्याय क्रमांक सी ह्या समुदाय संघटनासाठी योग्य पर्याय ठरतो असं आपल्याला सांगता येईल. मग ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. ठीक आहे. आता नंदघर योजना हे कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते? ई समाज पोर्टलची स्थापना कधी झाली? शी बॉक्सची स्थापना कधी झाली, का झाली? यासारखे जे उपप्रश्न आहेत, या प्रश्नाला अनुसरून इथं तयार होतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3: जेव्हा 2 लोक किंवा व्यक्ती एकमेकांशी संवाद साधतात तेव्हा त्यांचे रूपांतर टिंब-टिंब संवादात होते. मागील प्रश्नामध्ये सांगल्याप्रमाणे समाजकार्याच्या पद्धती आहेत, त्या पद्धतीपैकी ही एक पद्धती आहे गटकार्य. गटकार्यामध्ये असं सांगलेलं आहे की जेव्हा 2 व्यक्ती एकमेकांशी संवाद साधतात तेव्हा त्यांचे रूपांतर डॅश डॅश किंवा टिंब-टिंब संवादात होते. कम्युनिटी होते का? नाही. पर्याय क्रमांक 1 कम्युनिटी आहे. पर्याय बी ग्रुप आहे. सी समाज आहे. डी आहे नन ऑफ दिस.
ह्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. याचे जो दोन व्यक्ती म्हणलं तर इथं फक्त ग्रुपच तयार होईल, फक्त दोनच व्यक्तीचा इथं आपण उल्लेख केलेला असं म्हणलं तर इथं फक्त इथं ग्रुप हे तयार होईल. ठीक आहे. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे, प्रश्न क्रमांक 4. प्रशिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकाळाचे विकास साधने ही मुख्य गोष्ट आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून समाज कार्यकर्त्याचा विकास साधणे ही प्रमुख गोष्ट आहे. हे प्रश्न आहे. आणि ह्याचा आता आपण पर्याय अ संबंध प्रस्थापित करणे, बी पद्धतशीर निरीक्षण आणि ऐकण्याचे कौशल्य, सी संवेदनशील परस्पर संवाद कौशल्य निर्माण करणे, आणि वरील आहे ऑल ऑल ऑफ द अबव. समाज कार्यकर्त्याचे आणखी हे वरील सर्व गुण हे त्याच्यामध्ये असले पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक डी याचे हे योग्य उत्तर होईल. ठीक आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 5. प्रश्न आहे समाज कार्यात या क्षमताचा समावेश होतो तेव्हा समावेश केला केला पाहिजे किंवा या समाज कार्यामध्ये ह्या क्षमता असतात. कुठल्या कुठल्या असतात? अ ए ज्ञान, बी स्किल किंवा कौशल्य, सी ॲटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन, आणि पर्याय क्रमांक डी ऑल ऑफ द अबव. या समाज कार्यकर्त्यात आपल्याला ह्या वरील सर्व कौशल्ये किंवा हे कॉम्पिटन्सी किंवा क्षमता हे त्यामध्ये असले पाहिजे. त्यामुळं प्रश्न क्रमांक 5 याचे जे उत्तर आहे ऑल ऑफ द अबव, ह्याचे सर्व कौशल्य हे समाज कार्यकर्त्यामध्ये असले पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 6. गरिबीची आर्थिक कारणे टिंबटिंब. विद्यार्थी मित्रांनो, आता गरिबीची आर्थिक कारण आपलं जर विचारलेलं आहे तर अर्थशास्त्रामध्ये गरिबीचे प्रकार सांगलेले आहेत, गरिबीची कारणे सांगलेली आहेत. गरिबी म्हणजे आर्थिक कारण नेमकं काय किंवा आर्थिक घटक किंवा आर्थिक क्षमता या कशा मोजल्या जातात, त्यामुळे काही कमिटी, काही आयोग नेमलेले होते. या आयोगावर सुद्धा आपल्याला काही काही ठिकाणी प्रश्न या संदर्भामध्ये येऊ शकतो. ठीक आहे. तर आपला प्रश्न आहे गरिबीची आर्थिक कारणे कोणती किंवा कारणे कोणती आहेत त्याची खालीलपैकी? अ वाढती बेकारी, बी भांडवलाचा तुटवडा, सी आर्थिक विकासाची कमी, आणि डी आहे वरीलपैकी सर्व. तर आपल्याला हे वरीलपैकी सर्व हे ऑप्शन क्रमांक डी आहे त्याचे हे योग्य उत्तर आहे असं आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7. शाळा ही समाज कार्यपद्धतीच्या सरावाची टिंबटिंब सेटिंग आहे. शाळा ही समाजकार्य पद्धतीच्या सरावाची टिंबटिंब सेटिंग आहे किंवा एक पद्धत आहे. ए प्रायमरी प्राथमिक, बी सेकंडरी म्हणजे दुय्यम, सी टर्सरी म्हणजे तृतीय, डी म्हणजे एज्युकेशनल. आता शाळा हा शब्द जर आपण जर विचारला तर आपल्याला काय वाटतं? शाळा हा एज्युकेशनशी संदर्भात आहे. पण आपण इथं सोशल वर्क ह्या संदर्भामध्ये जर विचार केला तर सेकंडरी ही जी पद्धत आहे या पद्धतीमध्ये शाळा या घटकाचा समावेश होतो, आणि या पद्धतीमध्ये आपण इथं प्रॅक्टिस इथं आपण करतो. ठीक आहे. तर ह्याचे जे योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक 7च पर्याय क्रमांक बी सेकंडरी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8. सामाजिक कायदे प्रयत्न करतात. सामाजिक कायदे प्रयत्न करतात म्हणजे समाजामध्ये जे काही कायदे आहेत प्रस्थापित करतात किंवा केल्या जातात त्या मागला पूर्व इतिहास किंवा पूर्व घटना किंवा त्या कायद्याची मीमांसा किंवा त्या घटनेची मीमांसा करून ते कायदे प्रस्थापित केले जातात. आता जसं सांगता येईल, एक निर्भया हत्याकांड घडला होता. मग त्याला अनुसरून जे काही कायदे आहेत मग त्याच्यामध्ये बाल गुन्हेगारीची व्याख्या आपल्याला काय बदलण्यात आलेली होती. मग त्या अनुषंगाने मग पोक्सो ऍक्ट आहे, मग ते घटना घडलेल्या आहेत. मग त्या घटने अनुसरून काय झालेले तर समाजामध्ये कोणत्या घटनेला अनुसरून कसे कायदे हे आपल्याला अधिक कठोर आणि त्या घटनेला प्रतिबंध करता येईल याला अनुसरून आपल्याला हे कायदे इथं तयार केले जातात किंवा इथं बनवले जातात. ठीक आहे. तर सामाजिक कायदे प्रयत्न करतात. ए ऑप्शन आहे न्याय तसेच सामाजिक सुरक्षता, बी आहे सामाजिक गरजेची अपेक्षा, सी आहे सामाजिक योग्यतेनुसार बदलाची अवस्था. हे पर्याय क्रमांक ए बी सी हे तिन्ही प्रश्न ह्या प्रश्नाला योग्य वाटतात.
कारण न्याय न्याय पाहिजे, जसे समाजाला म्हणजे की एखाद्या घटकाला सुरक्षितता पाहिजे, सामाजिक सुरक्षितता पाहिजे, आणि त्या घटनेला अनुसरून म्हणजे समाजाची गरज आहे या दृष्टीने सुद्धा हा पर्याय सुद्धा योग्य ठरतो. सी, सामाजिक योग्यतेनुसार बदलायची अवस्था, बरोबर आहे. काय 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 घटक कसे आहेत, अति मागासलेले आहेत, मग त्यांना उन्नतीसाठी आपल्याला काही असे कायदे तरतूद केले पाहिजे की त्यांचा हा विकास आपल्याला योग्य प्रमाणे साधता आला पाहिजे. त्यामुळे वरीलपैकी सर्व, ऑल ऑफ द अबोव, याचे हे योग्य उत्तर राहील. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9, कल्याणकारी राज्याचे हे कार्य नाही. ठीक आहे. कल्याणकारी राज्याचे हे कार्य नाही. विद्यार्थी मित्रांनो, कल्याणकारी राज्याचे हे कार्य नाही तर विचारलेलं आहे. तर कधी कधी तुम्हाला कल्याणकारी राज्याचे हे कार्य आहे असं सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ठीक आहे. ह्यालाच एक उपप्रश्न आपल्याला असं सांगता येईल की कल्याणकारी राजा कुणाला म्हटलं जातं. भारतामध्ये म्हणजे भारतामध्ये लोक कल्याणकारी राजा कुणाला म्हटलं जातं. लोकशाही राज्य कोणाचं आहे, लोकशाही राज्य कुणाला म्हटलं जातं, तो लोकशाही दिन कधी साजरा केला जातो, कल्याणकारी ही संकल्पना कुठून आली, यासारखे काही उपप्रश्न आहेत. हे उपप्रश्न फक्त प्रश्नाला अनुसरून उपप्रश्न इथं तयार होतात. ठीक आहे. आपण आता पर्याय पाहू. ए, वंचित संख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी. वंचित लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी. बी, गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी कमी करण्यासाठी. सी, लोकसंख्येच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी. डी, आरोग्य आणि शिक्षण ह्यासारख्या विशिष्ट गरजा अनुदानित तत्वावर पुरविणे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर यासारख्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला हे म्हणजे कधी म्हणजे संभ्रमात किंवा कन्फ्युजन टाकणाऱ्या आहेत. त्यामुळे आपल्याला हे सर्व पर्याय योग्य आहेत. ओके, पण ह्याच्यातलं योग्य पर्याय नाही म्हणजे हे कार्य नाही असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे का? ह्याचं हे कार्य नाही. ह्याचं जे उत्तर आहे आपल्याला काय सांगता येईल, तर ह्याचं उत्तर आपल्याला सी, लोकसंख्येच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी. ठीक आहे. मग भौतिक गरजा कोणत्या कोणत्या आहेत मानवाच्या, किंवा लोकसंख्येच्या कोणत्या कोणत्या भौतिक गरजा आहेत, याचा अभ्यास आपण केला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, प्रश्न क्रमांक 10, भरती प्रक्रियेवर परिणाम न करणारा घटक. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजीमध्ये प्रश्न जर वाचला, फॅक्टर अफेक्टिंग रिक्रुटमेंट आर, हा प्रश्न आणि मराठीमधला प्रश्न, तर आपण असं पाहिला किंवा असं जर पाहिलं ट्रान्सलेशन करून, तर भरती प्रक्रियेवर परिणाम करणारा घटक असा हा इंग्रजी प्रश्नामध्ये त्याचा अर्थ होतो. आणि मराठीमध्ये जर आपण त्याचं ट्रान्सलेशन केलं, तर भरती प्रक्रियेवर परिणाम न करणारा घटक असं पेट 2022 समाजकार्य या प्रश्न क्रमांक 10 मध्ये असं त्याने असं सांगलेलं आहे की न करणारा घटक विचारलेला आहे. तर आपण हा घटक जर भरती प्रक्रियेवर परिणाम करणारा घटक जर विचार जर पाहिला, तर विद्यार्थी मित्रांनो, मानसशास्त्रामध्ये आहे तर एखाद्या जर आंतरिक घटक आणि बाह्य घटक आपल्याला एखाद्या घटनेवर कसं आपल्याला प्रेरित करू शकतात, त्या अनुषंगानं हा प्रश्न इथं इनबिल्ड मध्ये हा प्रश्न इथं टाकलेला आहे. मग आता समाजकार्य आणि त्याच्या इतर विषयाशी असणारा सहसंबंध या प्रश्नातून आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. मग ह्या दिसून येतो. मग पर्याय क्रमांक ए, बाह्य घटक. सी, सांस्कृतिक घटक. सी, कंपनीचा आकार. आणि डी आहे कुटुंबाचा आकार. त्या विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक डी, अर्थात कुटुंबाचा आकार, हे आपल्याला सांगता येईल. ते विद्यार्थी मित्रांनो, समाजकार्य आणि त्याच्या इतर विषयाशी असणारा सहसंबंध याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. कारण की ह्यापूर्वीचा प्रश्न आपल्याला आर्थिक वर्गला विचारला होता, आणि आताचा जो प्रश्न आहे हा मानसशास्त्रातला प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे इतर विषयाशी असणारा सहसंबंध आपल्याला थोडंफार काय होणार, आपल्याला पेट 2024 च्या अनुषंगाने आपल्याला इथं पाहावं लागेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11, आता विद्यार्थी मित्रांनो, मी जसं सांगितलं की प्रश्न क्रमांक 10 आणि 11 हे जे प्रश्न आहेत कुठंतरी एक सेम आहेत, म्हणजे सारखे आहेत. फक्त इथं फॅक्टर अफेक्टिंग, तिथं प्रश्न क्रमांक 10 मध्ये काय होतं, रिक्रुटमेंट आर म्हणजे भरती प्रक्रिया होती, आणि इथं काय विचारलंय,
फॅक्टर अफेक्टिंग रिअल वेजेस आर. हा प्रश्न ते कसं बदललाय ते पहा. वास्तविक वेतनावर परिणाम करणारा घटक. इथं कुठेही इथं कुठेही आपल्याला नोट दिलेला आहे का? नाही. आणि प्रश्न क्रमांक 10 जर पाहिलं, आपण इथं काय दिलेलं आहे तर कुठेही नॉट नाही, पण इथं न न पर परिणाम न करणारा घटक विचारलेला आहे. त्यामुळे प्रश्न वाचताना आपण एकदम व्यवस्थित नीट वाचा आणि आपल्याला ह्या पर्यायापैकी कुठला पर्याय हा योग्य वाटतो ते पर्याय आपण ते क्लिक किंवा तो पर्याय आपण टिक करावी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11, वास्तविक वेतनावर परिणाम करणारा घटक. तर विद्यार्थी मित्रांनो, आता समाजकार्य समाजकार्य च्या म्हणजे विद्यार्थी म्हणून आपल्याला लेजिस्लेशन म्हणजे काही आपल्याला कायदे आहेत अभ्यासक्रमामध्ये. आणि काय काय विद्यार्थी जे स्पेशलायझेशन असतं लेबर लॉ, सोशल लेबर लॉ असतं, त्या लेबर लॉ अंतर्गत फॅक्टरी ऍक्ट म्हणजे कारखाना कायदे असतं, डिस्प्यूट ऍक्ट हे एक असतो. फॅक्टरी ऍक्टच्या नुसार मग हा वेजेस ठरत असतो. आणि हे वेजेस किती दिलं पाहिजे, कमीत कमी किती असलं पाहिजे, जास्तीत जास्त किती असलं पाहिजे, मग त्यानुसार हे काही प्रश्न पडलेले आहेत. जसे की बेजिक्स ऍक्ट कधीचा आहे, वेतन कायदा कधीचा आहे आणि समान वेतन कायदा कधीचा आहे. इथं हे दोन उपप्रश्न निर्माण होतात. ठीक आहे. मग आता फॉर एक्झाम्पल आता आणखीन एक प्रश्न तयार होऊ शकतो की आपण त्याला एकूण एखादा किती त्याला पगार हे निश्चित केली पाहिजे त्याच्या कार्यानुसार किंवा कामानुसार, हे कोण ठरवतं, हे एक इथं उपप्रश्न तयार होऊ शकतो. ठीक आहे. तर आपण इथं पर्यायाकडे वळू. अ ए आर्थिक क्रय शक्ती किंवा खरेदी मूल्य, बी अतिरिक्त कमाई, सी अनुषंगिक लाभ, आणि डी ऑल ऑफ द अबव. तर विद्यार्थी मित्र, ह्याचे जे योग्य उत्तर आहे वरील सर्व. वास्तविक वेतनावर परिणाम करणारे घटक म्हणून आपल्याला आर्थिक क्रयशक्ती, अतिरिक्त कमाई आणि अनुषंगिक लाभ, हे वरील सर्व हे आपल्याला वास्तविक वेतनावर परिणाम करणारे घटक असं आपल्याला सांगता येते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12, कौटुंबिक सिद्धांत सामान्यतः वापरले जाते. कौटुंबिक सिद्धांत सामान्यतः वापरले जाते. पर्याय क्रमांक अ ए कुटुंबातील सदस्यांचा संवाद सुधारण्यासाठी, बी वाद किंवा संघर्ष सोडविणे, सी कुटुंब ही एक सामाजिक व्यवस्था समजून घेण्याचे प्रयत्न करणे, आणि डी ऑल ऑफ द अबव. कौटुंबिक सिद्धांत सामान्यतः वापरले जाते. विद्यार्थी मित्रांनो, जसं की मी आता सांगितल्याप्रमाणे समाजकार्याचा इतर विषयाशी असणारा सहसंबंध या विषयाअंतर्गत आता म्हणजे हा जो प्रश्न आहे, म्हणजे समाजकार्यामध्ये काही स्पेशलायझेशन आहेत, त्या स्पेशलायझेशन पैकी हा एक इथं प्रश्न इथं इनबिल्ड झालेला आहे किंवा इथं प्रश्न हा इथं आलेला आहे. ठीक आहे. तर कौटुंबिक सिद्धांत सामान्यतः वापरला जातो. तर कशासाठी वापरला जातो? त्याचं योग्य उत्तर आहे ऑल ऑफ द अबव. कुटुंबातील सदस्याचा संवाद सुधारण्यासाठी, अर्थातच वाद मिटवणे, बरोबर आहे. कुटुंब ही एक सामाजिक व्यवस्था समजून घेण्याचा प्रयत्न करणे, ही एक अ, हे एक प्रयत्न करणे. प्रश्न पर्याय क्रमांक ए बी सी याचे हे योग्य उत्तर राहील. आता कौटुंबिक सिद्धांत हा कुठं वापरला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपले जे पोलीस मुख्य कार्यालय असतं, म्हणजे ऑफिस असतं, SP ऑफिस जसं असतं आपलं मुख्य कार्यालय, तिथं एक महिला सहायता कक्ष असतं. महिला सहायता कक्षामध्ये इथं काउन्सिलिंग केलं जातं, समुपदेशन केले जातं. महिला सहायता कक्षामध्ये असं जे विभक्त कुटुंब असतात किंवा कुटुंबामध्ये असणार कलह असतो, तिथं हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. त्या कक्षाला अनुसरून जे आहेत तिथं काय केलं जातं, की जे पर्याय क्रमांक ए बी आणि सी हे तिथं म्हणजे त्या प्रकारचे काउन्सिलिंग केलं जातं असं आपल्याला सांगता येईल किंवा तिथं असं केलं जातं. आणि महिला सहायता कक्ष तिथं काय केलं जातं, कुटुंबाचा वाद मिटवणे किंवा महिला विषयक तक्रारी आहेत त्याच्या म्हणजे महिला विषयक समस्या तिथं सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. ठीक आहे.
ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 13वा. प्रश्न क्रमांक 13वा आहे IRDP. IRDP चे पूर्ण रूप काय आहे? इंग्रजीमध्ये वाचू. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ IRDP? विद्यार्थी मित्रांनो, समाजकार्य या विषयाअंतर्गत अनेक विषय येतात. अनेक विषयाअंतर्गत अनेक घटक विषय किंवा काही संकल्पना येतात आणि त्या संकल्पनाचे काही संक्षिप्त रूप आपल्याला समोर इथे दिलेले असतात आणि त्या संक्षिप्त रूपाचा आपल्याला पूर्ण रूप अर्थात शॉर्ट फॉर्म आणि फुल फॉर्म हे दोन्ही माहिती असणे गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता IRDP ही जी कन्सेप्ट आहे ही रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम यांच्याशी निगडीत आहे. ठीक आहे. मग ह्याचं उत्तर सहज म्हणजे आपण पाहिलं तर सुरुवातीचे जे काय आहे तर काय आहे तर इथं पर्याय क्रमांक ए मध्ये काय दिले? इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. बी मध्ये काय दिले? इंटेलिजन्स रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. सी मध्ये काय दिले? इन्क्लुडेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. आणि ह्या तिन्ही पर्यायामध्ये फक्त सुरुवातीची जे आय आहे, आय, त्या आयचं फक्त त्याने काय केलेलं आहे तर फक्त वर्डिंग चेंज केलेलं आहे. तर बाकीचे ॲज इट इज आहे रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. ठीक आहे. ह्याचं जर आपण पाहिलं तर इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम अर्थात ह्याचे जे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम, हे याचं योग्य उत्तर आहे. तर आपल्याला असा याचा उपप्रश्न तयार होऊ शकतो की इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्रामची स्थापना कधी झाली? ओके. याचे संस्थापक कोण होते? किंवा ही इंटिग्रेटेड प्रोग्राम डेव्हलपमेंट रुजवण्याचं काय कारण होतं किंवा रिझन काय, कारण काय, हे आपल्याला असं असं उपप्रश्न असे हे तयार होतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14वा. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक प्रश्न दिलेला आहे आपल्या म्हणजे गांधीजी यांच्याशी संबंधित. आता गांधीजी यांची जी काही तत्वे होती त्या तत्वाला अनुसरून इथं हे प्रश्न इथं इनबिल्ड म्हणजे इथं प्रश्न इथं त्यांच्याशी संबंधित असल्यामुळे हे इथं घेण्यात आलेले आहेत. ते हे तत्पूर्वी या प्रश्नाला हात घालण्यापूर्वी आपल्याला गांधीजी यांच्याविषयी थोडक्यात माहिती असणे हे गरजेचं आहे. सर्वात प्रथम गांधीजी यांच्यावर कोणत्या तत्वज्ञानाचा प्रभाव होता? ठीक आहे. गांधीजी यांनी सर्वोदय चळवळ ही संकल्पना कुठल्या पुस्तकातून घेतलेली आहे? गांधीजी यांचे माझे सत्याचे प्रयोग या प्रयोगामध्ये हे जे काही त्यांनी सांगलेलं आहे हे माझे सत्याचे प्रयोग हे कधी लिहिलेलं आहे? किंवा माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे? यासारखे उपप्रश्न आपल्याला या प्रश्नातून इथं उपस्थित होतात. तर आपण प्रश्नाकडे वळू. गांधीजी गांधीजीशी संबंधित घटक हे आहेत: एक, ट्रुथशिप. दोन, नॉन व्हायलन्सी. तीन, इम्पेरियलिझम. आणि चार, ट्रूथ. तर विद्यार्थी मित्रांनो, गांधीजी यांच्याशी आपण जर पाहिलं निगडीत तर पर्याय क्रमांक म्हणजे काय म्हणतात, एक ट्रस्टशिप हे आहे, नॉन व्हायलन्सी हे एक आहे आणि पर्याय म्हणजे चार, ट्रूथ हे पण आहे. मग ह्याचे जे योग्य उत्तर आहे तर पर्याय क्रमांक सी म्हणजे एक, दोन आणि चार ह्याचे हे योग्य उत्तर आहे. हा जो प्रश्न आहे फॅक्ट प्रश्न म्हणजे आहे जे आपल्याला माहीतच असलं पाहिजे. कारण की ह्या प्रश्नामध्ये आपण कुठेही लॉजिक लावण्याचा प्रयत्न करू शकत नाही. त्यामुळे जे काही समाज सुधारक आहेत यांच्याविषयी आपल्याला परिपूर्ण माहिती हे असणं आपल्याला गरजेचं आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 15. दुसऱ्या व्यक्तीच्या भावनिक स्थिती आणि कल्पना समजून घेणे आणि त्यांना प्रतिसाद देण्याची क्रिया म्हणून ओळखली जाते. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आपण पुन्हा एकदा वाचू. दुसऱ्या व्यक्तीच्या भावनिक स्थिती दुसऱ्या व्यक्तीच्या भावनिक स्थिती आणि कल्पना समजून घेणे आणि त्यांना प्रतिसाद देण्याची क्रिया त्यांना
प्रतिसाद देण्याची क्रिया म्हणून ओळखले जाते. आता प्रश्न जे आहे तो ऑप्शन सिम्पथी, बी एम्पथी, सी ट्रान्सफरेशन आणि डी आहे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पर्याय क्रमांक सी आणि डी ह्याच्या अर्थातच हे उत्तर होऊ शकत नाही. आता काही जण म्हणजे जे समाजकाराचे अभ्यास केलेले विद्यार्थी आहेत त्यांना ही संकल्पना योग्य प्रकारे माहीत आहे. सिम्पथी आणि इम्पथी या दोन्ही मधला अंतर. ते विद्यार्थी मित्रांनो, आपण हे घटक पाहत असताना सिम्पथी म्हणजे काय आणि इम्पथी म्हणजे नेमकं काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तसेच समाज कार्यामध्ये जी हा जो प्रश्न आहे या प्रश्नाला अनुसरून एक समाजकार्याची पद्धत सुद्धा इथं आहे. फुटवेअर समाजकार्य, फुटवेअर सोशल वर्क नावाची जी कन्सेप्ट आहे, जी कन्सेप्ट आहे पर्याय क्रमांक बी इम्पथी या ज्या पर्यायाला अनुसरूनच आहे. त्यामध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे की दुसऱ्या व्यक्तीच्या भावनिक स्थिती आणि कल्पना समजून घेणे आणि त्यांना प्रतिसाद देण्याची क्रिया म्हणून ओळखली जाते. ह्याचे जे योग्य उत्तर आहे हा एम्पथी आहे. एम्पथी अर्थात फुटवेअर सोशल वर्क ही जी कन्सेप्ट आहे ह्या प्रश्नाला अनुसरून किंवा ह्या पर्यायाला अनुसरून हे ह्याचं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16. सामाजिक ऑडिटची गरज टिंबटिंब करिता आहे. सामाजिक ऑडिटची गरज किंवा मूल्यांकनाची गरज टिंबटिंब करिता आहे. पर्याय क्रमांक 1 भ्रष्टाचार कमी करणे, बी नियंत्रण आणि देखरेख, सी उत्तरदायित्व आणि पारदर्शकता आणि पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक ऑडिटची गरज कशासाठी आहे? किंवा एखाद्या संस्थेचं आपण ऑडिट करतो किंवा मूल्यांकन करतो, काय करतो, काय केले जावं किंवा सामाजिक ऑडिट हे कोण करतं यासारखे उपप्रश्न इथं उपस्थित होतात. ठीक आहे. तर ए भ्रष्टाचार कमी करणे, बी नियंत्रण आणि देखरेख, सी उत्तरदायित्व आणि पारदर्शकता आणि डी वरीलपैकी सर्व. पर्याय क्रमांक 16 याचे जे योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. याच प्रश्नाला अनुसरून उपप्रश्न म्हणजे पोस्ट क्रॉप ही जी संकल्पना आहे ही संकल्पना कोणाची आहे इथं आणि त्या संकल्पना म्हणजे काही जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दाचा आपल्याला अर्थ हे येणाऱ्या पेठ 2024 मध्ये येऊ शकतो. त्यामुळे त्या संदर्भात पोस्ट क्रॉप ही काय संकल्पना आहे, कोणाची आहे हे माहिती असणं तितकंच आपल्याला आता गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 17 नेक्स्ट. विकासात्मक समाजकार्याची उद्दिष्ट. विकासात्मक समाजकार्याची उद्दिष्ट. विद्यार्थी मित्रांनो, समाजामध्ये काही रूढ झालेल्या संकल्पना आहेत त्याचमध्ये विकासात्मक समाजकार्य म्हणजे नेमकं काय ही विकासात्मक समाजकार्य ही एक संकल्पना अशाच प्रकारे समाजामध्ये रूढ झालेली आहे. एक निदानात्मक समाजकार्य, उपचारात्मक समाजकार्य, विकासात्मक समाजकार्य आणि पुनर्वसनात्मक समाजकार्य हे समाजकार्यामध्ये रूढ झालेल्या काही संकल्पना आहेत. त्यापैकी ही काही संकल्पना याच्यामध्ये आपल्याला सांगता येते. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ए ए ऑप्शन आहे साधनाचा पुरेपूर वापर करणे, बी साधनाचा कमीत कमी वापर करणे, सी साधनाचा सर्वात अनुकूल वापर करणे आणि डी आहे साधनाचं उत्तरदायित्व वापर उदाहरणात्मक वापर करणे. विद्यार्थी मित्रांनो, ए मध्ये साधनाचा पुरेपूर वापर म्हणजे करणं म्हणजे त्या साधनाचा अतिरिक्त सुद्धा वापर होऊ शकतो. ठीक आहे. मग तेव्हा विकासात्मक आपला समाज कार्य आपल्याला योग्य प्रकारे साधता येणार नाही. बी आहे साधनाचा कमीत कमी वापर करणे. तर या घटकामध्ये असं सांगता येईल की विकासात्मक समाजकार्यामध्ये साधनाचा जर आपण कमीत कमी जर वापर करू लागलो तर आपल्याला योग्य प्रकारे विकास हा साधता येणार नाही. साधता येईल का आपल्याला? अर्थातच साहजिकच नाही. पर्याय क्रमांक सी कडे बोलतो आपण. साधनाचा सर्वात अनुकूल वापर करणे. हा
हा प्रश्न, हा जो पर्याय आहे कुठं तर आपल्याला एक ह्या विकासात्मक समाजकार्याशी संबंधित किंवा त्याच्याशी निगडीत किंवा त्याला अनुसरून आपला कुठं तर हा योग्य वाटतो. कारण की पहिल्या पर्याय क्रमांक ए मध्ये पुरेपूर म्हणले, बी मध्ये कमीत कमी म्हणले आणि सी मधले अनुकूल म्हणले. म्हणजे योग्य प्रमाणात, म्हणजे पाहिजे तितकाच, कमी किंवा अधिक असं नाही, म्हणजे अनुकूल हे आपल्याला सांगता येईल. आणि साधनाचं उदारमतवादी वापर करणे म्हणजे पर्याय क्रमांक डी, हा आपल्याला कुठंच आपल्याला ह्या ह्या प्रश्नाला म्हणजे योग्य वाटणार नाही. त्यामुळे प्रश्न क्रमांक 17 ह्याचं जे योग्य उत्तर आहे हे पर्याय क्रमांक सी, साधनांचा सर्वात अनुकूल वापर करणे, हे आपल्याला असं सांगता येईल किंवा त्याचा हे आहे. ठीक आहे. आपण नेक्स्ट प्रश्न क्रमांक 18 कडे आता वळू. फील्ड वर्कवर आधारित संशोधन संशोधन यांचे वर्गीकरण असे टिंबटिंब असते. फील्ड वर्कवर आधारित संशोधन यांचे वर्गीकरण असे टिंबटिंब असते. विद्यार्थी मित्र, आता हा प्रश्न आपण इंग्रजीमध्ये पाहू. फील्ड वर्क बेस्ड रिसर्च इज क्लासिफाईड ॲज डॅश डॅश. तर विद्यार्थी मित्रांनो, समाजकार्य म्हणलं तर समाजकार्याचा आत्महत्या म्हणलं तर आपल्याला हा फील्ड वर्क म्हणजे म्हणजे आपल्याला फील्ड वर्क असं आपल्याला सांगता येईल. कारण फील्ड वर्क शिवाय आपला समाजकार्य हा परिपूर्ण नाही. किंवा एकाच नाणे म्हणजे समाजकार्य आणि फील्ड वर्क हे म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू म्हणणे सुद्धा योग्य ठरणार नाही, कारण की समाजकार्याशिवाय फील्ड वर्क अपूर्ण आहे आणि फील्ड वर्क शिवाय समाजकार्य हे अपूर्ण आहे. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक ए अनुभवजन्य, सी ऐतिहासिक, सॉरी बी ऐतिहासिक, सी प्रयोगात्मक आणि डी चरित्रात्मक. विद्यार्थी मित्रांनो, एखादा आपण फील्डवर्क आपण करण्यासाठी गेलेलो आहोत. मग त्या ठिकाणी जे काही आपल्याला प्रत्यक्ष जाऊन आपण जे काही आपल्याला तिथली परिस्थिती पाहिल्यानंतर, निरीक्षण केल्यानंतर जे काही आपल्याला अनुभव येतात, काय अनुभव येतात, ते आपण आपल्या फील्डवर्कच्या वहीमध्ये आपण नोंदवत असतो. मग आता फील्डवर्क आणि संशोधन हे आपल्याला प्रत्यक्ष साधायचे असेल किंवा जर पाहायचं असेल तर अनुभव घेणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. मग पर्याय क्रमांक 18 याचे जे योग्य उत्तर आहे हे अनुभवजन्य. ठीक आहे. कारण की फील्डवर्क प्रत्यक्ष अनुभव आल्याशिवाय आपण कुठलीही माहिती आपल्याला स्पष्टपणे आपल्याला सांगता येणार नाही किंवा मांडता येणार नाही. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 18, सॉरी प्रश्न क्रमांक 18 याचे जे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हे असणार आहे अनुभवजन्य. ठीक आहे. नेक्स्ट पर्याय प्रश्न क्रमांक 19. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न क्रमांक 19 नेक्स्ट घेऊ 20. ठीक आहे. द मेन ट्रस्ट, समानतेच्या अधिकाराचा मुख्य जोर हा, समानतेचा अधिकाराचा मुख्य जोर हा आहे की तो समूह कार्याचा उद्देश आहे. समानतेच्या अधिकाराचा मुख्य जोर हा आहे की तो समूह कार्याचा उद्देश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं मी सांगितलं आहे की समाजकार्याच्या पद्धतीपैकी ही एक पद्धत आहे ग्रुप वर्क. आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे, आपल्याला असं सांगितलेलं आहे की ग्रुप वर्क म्हणजे नेमकं काय असतं, त्याच्यामध्ये काय 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 केलं पाहिजे, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत. आणि तर हा प्रश्न आता ह्या प्रश्नाला संबंधित असून इक्वेलिटी हा इथे एक आलेला आहे. ठीक आहे. आपण पर्याय पाहू. ए वर्ग कायदा, बी कायद्यासमोर समानता आणि कायद्याअंतर्गत समान संरक्षण, सी सामाजिकरणासाठी संपूर्ण समानता, डी जन्मा जन्माच्या कारणास्तव विशेषाधिकार, म्हणजे जन्माला विशेषाधिकार प्राप्त करणे, हे आहेत. मग ह्याचे जे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक
पर्याय क्रमांक आपल्याला काय सांगतील याचा विचार करावा लागेल बाबा. A, B, C, D समानतेचा मुख्य अधिकार सांगलेले आहे आपल्याला. ठीक आहे. मग ह्याचे जे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. कायद्यासमोर समानता आणि कायद्याअंतर्गत समान संरक्षण हे कुठल्या कायद्याअंतर्गत येतं किंवा कुठल्या कायद्याअंतर्गत समान नागरिक कायदा आहे. ठीक आहे. मग मूलभूत हक्क कोणते कोणते आहेत? मूलभूत हक्काची कलम कुठून तर कुठपर्यंत आहे? घटनेच्या आत्मा कोणत्या कोणत्या घटनेच्या आत्मा कोणत्या कलमाला म्हटलेला आहे? ठीक आहे. मार्गदर्शक तत्वे कोणती आहेत? यासारखे उपप्रश्न या प्रश्नाला अनुसरून इथं तयार होतात. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट पाहू प्रश्न क्रमांक 21. पहिला भारतीय कारखाना टिंबटिंब साली मंजूर झाला. पहिला भारतीय कायदा टिंबटिंब साली मंजूर झाला. ते विद्यार्थी मित्रांनो इथं भारतीय कायदा विचारलाय. भारतीय कायदा कधी मंजूर झाला? मंजूर झाला याचा अर्थ याच्या अगोदर कारखाना कायदा होता का? कारखाना होता का? होता. मग कारखाना कायदा कधीपासून अस्तित्वात आला? याचे पर्याय ठीक आहे. आपण सुरुवात पर्याय पाहू. ए 1948, बी 1881, सी 1891, डी 1911. तर विद्यार्थी मित्रांनो सहसा आपण फॅक्टरी ऍक्ट पाहिलं किंवा कारखाना पाहिला कारखाना कायदा पाहिला तर सर्वात पहिले जे ए ऑप्शन आहे 1948 आपण सहसा आपण टिक करतो आणि बाजूला होतो. ठीक आहे. कारण की फॅक्टरी ऍक्ट त्या साली त्या फॅक्टरी ऍक्ट त्याच साली आला होता. पण विद्यार्थी मित्रांनो इथं प्रश्न काय विचारलेला आहे? इंडियन भारतीय पहिला भारतीय कायदा कधी मंजूर करण्यात आला? हा हा प्रश्न वाचणं गरजेचं आहे. कारण की फॅक्टरी ऍक्ट म्हणलं तर 1948 आणि इंडियन फॅक्टरी ऍक्ट म्हणलं तर 1881. ठीक आहे. मग 1881 ला आणखीन एक म्हणजे कायदा आहे तो पारित झाला होता. कशाच्या संदर्भात? याच कायद्याच्या संदर्भात फर्स्ट फॅक्टरी ऍक्ट हा कायदा लागू करण्यात आला होता किंवा या कायद्यामध्ये काही तरतुदी करण्यात आल्या होत्या. हा कायदा कोणी हा कायदा कोणी पारित आपके केला? पास काम है थोड़ा. आणि या कायद्यामध्ये कोणकोणते घटक आहेत? घटक म्हणण्यापेक्षा ठीक कोणत्या है, घटकावर बाद में जास्त 5 मिनट का काम है. जास्त घटक कुछ आपल्याला टाइम दिलेले आहेत हे आपल्याला सांगता येईल. हे आपल्याला सांगता येईल. तर 1948 मध्ये कोणचं मग मावशी आज उशीरच्या पासून मावशी काढलो ह्याचं काढतो 1948 मध्ये आपल्याला काय सांगता बस येईल बाबा? बंद केल्या तिथंच थांबवलं. मग ते म्हणले प्रायव्हेट गाड्यांचा म्हणलं अजून सनखेडला ऍड केले तर मग तर 1948 मध्ये आपल्याला फक्त फॅक्टरी ऍक्ट सांगता येईल. आणि 1981 जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये काय झालेलं माहित आहे का? तर काही कामाचे तास कमी करण्यात आलेले आहेत. कुणाचे कामाचे तास कमी करण्यात आलेले आहेत? सुरुवातीला किती तास होते, नंतर किती तास कमी करण्यात आलेले आहेत, या घटकाचा सुद्धा आपल्याला अभ्यास करणे गरजेचं आहे. भारतीय विचारल्याच्या नंतर आपण महाराष्ट्रात होतो. मग महाराष्ट्रामध्ये कामगार नेता त्या काळामध्ये कोण होऊन गेलेले आहेत? कामगारांना रविवारची सुट्टी ही असलीच पाहिजे या संदर्भामध्ये सुद्धा उपप्रश्न तयार होऊ शकतो. कामगारा कामगारांच्या जे काही समस्या आहेत त्या कोणत्या वृत्तपत्रातून प्रकाशित किंवा मांडल्या जात होत्या यासारखे उपप्रश्न या प्रश्नाला अनुसरून इथं उपस्थित होतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक 22. विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 22 आपण पाहू. हा जो प्रश्न वाचण्याचा आपण सुरुवातीला जर पाहिलं इथं आपल्याला इथं काय दिसतं बाबा? डिझास्टर मॅनेजमेंट.
ठीक आहे. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे डिझास्टर या प्रश्नाविषयी या घटकानुसार इथं हा प्रश्न आलेला आहे. म्हणजे आपत्ती व्यवस्थापन म्हणजे आपल्याला समाजकार्यामध्ये जे घटक आहेत तर पुनर्वसन करणे, पुनर्वसनाला अनुसरून इथं इन बिल्ड मध्ये इथं हा प्रश्न इथं घेण्यात आलेला आहे. मग आपत्ती व्यवस्थापन कधीचा आहे? आपत्ती व्यवस्थापन कायदा कधीचा आहे? व्यवस्थापन संदर्भामध्ये कुठली संस्था म्हणण्यापेक्षा कुठले मंत्रालय हे कार्य करतं आणि कुठल्या मंत्रालयाअंतर्गत आपत्ती व्यवस्थापन हे काय ऑफिस म्हणण्यापेक्षा हे डिझास्टर मॅनेजमेंट हे कार्य करत असतं. याचे प्रमुख कोण असतात? कुठल्या प्रकारचे फौज म्हणण्यापेक्षा कुठल्या प्रकारचे दल काम करत असतात? हेच राज्य सरकार आणि केंद्र सरकार मध्ये उपस्थित असणारे फोर्स आहेत आहेत का? असतीलच. कारण की एखादी जर घटना घडली, त्या घटना घडल्याच्या नंतर त्या घटनेला म्हणजे त्या घटनेचे म्हणजे एक अभ्यास करण्यासाठी एक फोर्स तयार केला, NDRF, नॅशनल डिझास्टर आहे का? नॅशनल डिझास्टर नावाचे काही आठवते? ठीक आहे, आपण प्रश्नाकडे वळू. स्पष्ट दस्तऐवज जे आपत्तीच्या प्रसंगी प्रतिबंधात्मक आणि पूर्वतयारी उपायांशी उपायांशी रूपरेषा दर्शवते, त्यामुळे परिणाम कमी होतात. स्पष्ट दस्तऐवज जे आपत्ती प्रसंगी प्रतिबंधात्मक आणि पूर्वतयारी उपाययोजनांशी रूपरेषा दर्शवते, ज्यामुळे परिणाम कमी होतात. काय सांगले? प्रतिबंधात्मक आणि पूर्वतयारी म्हणजे एखादा प्रसंग घडत असता किंवा घडत आहे त्याला आपण कमी करण्यासाठी कुठला घटक या पर्यायापैकी योग्य ठरतो? ठीक आहे. ए, आपत्ती मॅन्युअल. बी, आपत्ती योजना किंवा आराखडा. सी, आपत्ती मार्गदर्शन, आपत्ती विषयक मार्गदर्शन. सी, आपत्तीची नोंद. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले ह्या संदर्भामध्येच एक काही कॉन्सेप्ट आहे, म्हणजे जे मेडिकल फील्ड मध्ये वापरले जाते किंवा मेडिकल या फील्डशी संबंधित आहे. फर्स्ट साइड बॉक्स माहिती आहे का तुम्हाला? मग त्या बॉक्समध्ये काय केलं जातं? जे आपलं पूर्व उपचार केले जातात, मग त्याच प्रश्नाला त्याच म्हणजे कन्सेप्टला अनुसरून प्रश्न क्रमांक 22 इथं इनबिल्ड झालेला आहे. ठीक आहे. ह्याचे जे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आपत्ती मॅन्युअल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23, मूल्य निर्णय आहेत. मूल्य निर्णय आहेत, टिंब मूल्य निर्णय आहेत, तर मूल्य निर्णय आहेत. मग ह्याचे जे पर्याय आहेत हे आपल्या व्हॅल्यू जजमेंट आर, हे जे आहे मूल्य, आता आपण म्हणलो तर समाजकार्याची मूल्ये या संदर्भामध्ये इथं हा प्रश्न इथं इनबिल्ड झालेला आहे. ठीक आहे. मग समाजकार्याची मूल्ये म्हणजे सोशल ऑफ एथिक्स, सोशल वर्क अँड एथिक्स अँड कोड्स हे जे आहेत UGC ने कधी मान्य केले आहेत किंवा UGC ने हे कधी पारित केले आहेत? मग समाजकार्याशी संबंधित असलेली काही संघटना आहेत, जी संघटना सध्या मुंबईला स्थित आहे. तिला म्हणजे शॉर्ट फॉर्म मध्ये टीस म्हणतात. हे टीसनं कधी स्वीकारलं? यासारखे उपप्रश्न इथं हे तयार होतात. आपण पर्यायाकडे वळू. ए, तथ्यात्मक किंवा वास्तविक निर्णय. बी, सामान्य निर्णय. सी, मानक निर्णय. आणि डी, जनमत अभिव्यक्ती म्हणजे पब्लिक पब्लिक ओपिनियन. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23 याचे जे योग्य उत्तर आहे याचे उत्तर आहे सी, मानक निर्णय. ठीक आहे. आता ह्याच प्रश्न अनुसरून आपण एक प्रतिप्रश्न तयार केला. ज्यावेळेस आपण आपली संशोधन कार्यामध्ये आपण प्रश्नपत्रिका ही तयार करत असतो, त्याच्यामध्ये आपण काही प्रश्नपत्रिका तयार करत असताना मुक्त प्रश्न आणि बंदिस्त प्रश्न हे ठरवत असताना जी मानकं आपण तयार करतो, म्हणजे कुठल्या प्रकारचे प्रश्न हे मुक्त प्रश्न असतात आणि कुठल्या प्रकारचे प्रश्न हे
बंदिस्त प्रश्न असतात. ही जी मानक आपण ठरवतो त्याला मानक निर्णय असं म्हटल्या जाते. कशामध्ये? प्रश्नावलीच्या संदर्भामध्ये. आणि इथं आपल्याला व्हॅल्यू जजमेंट हे आपल्या समाजकार्याशी संबंधित असल्यामुळं त्या समाजकार्यामध्ये जे काही आहेत, मानकं आहेत आपल्याला ठरवून दिलेली, ती कोणकोणती आहेत आणि ती कशा प्रकारे त्याचा वापर केला पाहिजे या संदर्भामध्ये हा प्रश्न इथं आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणते व्यक्ती सहकार्याचे तत्व नाही? खालीलपैकी कोणते व्यक्ती सहकार्याचे तत्व नाही? ते विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये व्यक्ती सहकार्याचे तत्व आहे असं सुद्धा येऊ शकतं आणि खालीलपैकी कोणते हे तत्व नाही हे सुद्धा इथं येऊ शकतं. तर आपला पर्याय क्रमांक 1, व्यक्ती व्यक्तीकरणाचे तत्व. बी, अर्थपूर्ण संबंधाचे तत्व. सी, स्वीकृतीचे तत्व. डी, गटाला परस्पर संवाद करण्याचे मार्गदर्शनाचे तत्व. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न जर नीट वाचला तर आपल्याला व्यक्ती सहकार्य अर्थात केस चे तत्व प्रिन्सिपल विचारलेले आहेत आणि पर्याय क्रमांक ए बी सी हे पर्याय क्रमांक म्हणजे जे प्रश्न आपला आहे त्या प्रश्नाला अनुसरून योग्य ठरतात. पर्याय क्रमांक डी इथं गट म्हणलेला आहे, गट अर्थात ग्रुप म्हणलेला आहे. अर्थातच पर्याय क्रमांक डी याचं हे उत्तर ऑप्शन हे असणार नाही. त्यामुळं तत्व पर्याय क्रमांक डी याचे हे उत्तर राहील की हे समाजकार्य म्हणजे केस वर्कचे प्रिन्सिपल नाही, म्हणजे व्यक्ती सहकार्याचे खालील तत्व नाही. कोणते नाही? तर गटाला परस्पर संवाद करण्याचे मार्गदर्शनाचे तत्व हे असणार नाही. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 25. विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपण पूर्वीच्या प्रश्नामध्ये एक अभ्यास केला होता की भारतामध्ये पहिला फॅक्टरी ऍक्ट म्हणजे पहिला कारखाना कधी आला होता, त्याच अनुसरून आता फॅक्टरी ऍक्टच्या संदर्भामध्ये तिथं आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कारखाना अधिनियम 1948 चा कलम 49 मध्ये असे नमूद केलेले आहे की टिंब किंवा ज्या ठिकाणी जास्त कामगार कारखान्यात काम करतात त्या ठिकाणी कामगार कल्याण अधिकारी नियुक्त करणे आवश्यक आहे. म्हणजे किती कामगारावर कामगार कल्याण अधिकारी नियुक्त केल्या पाहिजे असं फॅक्टरी ऍक्ट 1948च्या 49व्या कलमामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक ए 1000, पर्याय क्रमांक बी 250, पर्याय क्रमांक 3 500, पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक डी 750. तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर पाहण्याच्या अगोदर आपण काही उपप्रश्न कसे तयार होतात किंवा केले जातात हे पाहू. कारखाना ऍक्ट कधीचा आहे? 1948चा. कोणत्या कारखाना अधिनियम 1948च्या कोणत्या कलमामध्ये कामगार कल्याण अधिकारी यांचं व्याख्या नमूद करण्यात आलेली आहे? कारखाना अधिनियम 1948 मध्ये किती कामगार अधिकारी हा नियुक्त केला जातो? कारखाना ऍक्ट नुसार पाळणाघराची योजना, पाळणाघर अर्थात आपल्या सर्वांना माहिती असेल पाळणाघर म्हणजे नेमकं काय. किती महिला कामगार असल्यावर पाळणाघराची योजना ही केल्या जाते? योजना मला ही पाळणाघराची स्थापना केली जाते. यासारखे उपप्रश्न इथं हे तयार होतात. तर प्रश्न क्रमांक 25 याचे जे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 500 कामगार असल्यावर कामगार अधिकाऱ्याची नियुक्ती ही केली जाते. आता कामगार अधिकारी हा कोण असतो? मालक वर्ग आणि कामगार वर्ग यांच्यामध्ये जे दुवा असतो, हा दुवा साधण्याचा प्रश्न हा कामगार कल्याण अधिकारी इथं करत असतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 26. ठीक आहे. विधान, माणूस एक तर्कसंगत प्राणी आहे. विधान काय म्हणतोय? माणूस हा एक तर्कसंगत प्राणी आहे. आणि आर विधान आहे, माणूस एक सामाजिक प्राणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे दोन्ही वाक्य आहेत, जे फिलॉसॉफर म्हणतो आपण, तत्वज्ञ म्हणतो, ह्याने ही जी मांडलेली आहेत. आता तर्कसंगत आणि सामाजिक प्राणी या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येईल. सुरुवातीला आपण पर्याय पाहून घेऊ. पर्याय क्रमांक ए,
ए आणि आर दोन्ही सत्य आहेत आणि आर याचे योग्य स्पष्टीकरण आहे. बी, ए आणि आर दोन्ही सत्य आहेत पण आर याचे योग्य स्पष्टीकरण नाही. सी, ए ए खरे आहे परंतु आर खोटे आहे. डी, ए खोटे आहे पण आर सत्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता माणूस हा एक तर्कसंगत प्राणी आहे आणि माणूस एक सामाजिक प्राणी आहे. या घटकावर आपण पाहिलं तर ह्याच आपण सुरुवातीला उत्तर पाहू. ह्याचे जे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी ह्याचे उत्तर आहे. आता माणूस हा तर्कसंगत प्राणी आहे का? एकच मिनिट. विद्यार्थी मित्रांनो, थोडस आपण सुधारणा करू. कारण की ह्याचे जे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हे आहे. कारण की हे दोन्ही विधान सत्य आहेत परंतु परंतु आर याचे हे योग्य स्पष्टीकरण नाही. ठीक आहे, थोडीशी सुधारणा करू आपल्या प्रश्न क्रमांक 26 मध्ये. ठीक आहे, कारण की दोन्ही विधाने सत्य आहेत पण आर ह्याचे हे योग्य स्पष्टीकरण नाही. ठीक आहे, आता हे जे पहिलं विधान आहे, पहिलं विधान कुठलं? माणूस एक तर्कसंगत प्राणी आहे. हे जे विधान आहे एक तत्वज्ञ आहेत. ते तत्वज्ञाचे नाव आहे सेनेस्का द यंगर. सेनेस्का द यंगर याने हे विधान त्यांच्या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. आणि माणूस एक सामाजिक प्राणी आहे असं म्हणजे शिक्षणशास्त्रामध्ये असं उल्लेखले जाते. अरिस्टॉटल याने म्हणजे माणूस एक सामाजिक प्राणी आहे असं त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये म्हणलेलं आहे. म्हणून दोन्ही विधान सत्य आहेत पण या विधानाचे स्पष्टीकरण आर हे नाही. याचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणता संभाव्य नमुना निवडीचा प्रकार नाही? कुठला संभाव्य नमुना निवड? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आहे हा संशोधन अर्थात रिसर्च या प्रश्नाशी संबंधित आहे. आणि नमुना अर्थ म्हटला की नमुना निवडीचे प्रकार आहेत. नमुना निवडीचे दोन प्रकार आहेत, संभाव्यता आणि गैरसंभाव्यता. त्या प्रकारापैकी संभाव्यता प्रकारातील हा प्रकार ह्याच्यामध्ये नाही असं इथं आपल्याला विचारलेलं आहे. खालीलपैकी कोणता संभाव्य नमुना निवडीचा प्रकार नाही? ठीक आहे, हे ए साधे, बी स्तरीकरण, सी क्लस्टर आणि डी कोटा. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याचे जे योग्य उत्तर आहे ह्याचे योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक डी. ठीक आहे, आता उपप्रश्न आणखीन आपल्याला तयार करतोय की नमुना निवडीचे प्रकार कुठले कुठले आहेत. नमुना निवडीचे प्रकार करत असताना आपण म्हणजे प्रोबॅबिलिटी मध्ये कोणते, संभाव्यतामध्ये कोणते येतात, गैरसंभाव्यतामध्ये कोणते येतात, याचा अभ्यास करणे खूप गरजेचं आहे. कारण की आपण जर प्रश्नपत्रिका पाहिल्यात कुठल्या सेट आणि नेट आणि पेटच्या या संदर्भामध्ये हमखास या विषयावर येणारे प्रश्न आपल्याला सांगता येतील. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28. सामाजिक वातावरणात सीमांतीकरण आहे. सामाजिक वातावरणात सीमांतीकरण आहे. तर प्रश्न 28 चे पर्याय आहेत. ए भिन्न भिन्न भाषा, बी भिन्न धर्म, डी वरीलपैकी सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आपण पाहिला किंवा वाचला तो सीमांतीकरण म्हणजे नेमकं काय? ह्या प्रश्नाचा आपल्याला अर्थ सुद्धा माहित असणे गरजेचं आहे. आता सीमांतीकरण म्हणजे नेमकं काय? समाजकार्य जे काही विद्यार्थी आहेत त्यांना एन्व्हायरमेंटल मार्जिनलायझेशन म्हणजे नेमकं काय हे माहितीच असत. ठीक आहे, मग ह्याचे जे योग्य उत्तर आहे तर पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. सीमांतीकरण म्हणजे काय? सीमांतीकरण एखादा घटक एखाद्या विशिष्ट भूभागावर विशिष्ट भाषा, विशिष्ट बोलीभाषा बोलत असेल, करत असेल. आला का इथं? सीमांतिकरण हा शब्द सीमांतिकरण म्हणजे सीमा निश्चित करणे. म्हणजे विशिष्ट भाषेवर सुद्धा आपण सीमांतिक करू शकतो, विशिष्ट धर्मावर सुद्धा आपण करू शकतो,
धर्म मायनॉरिटी अल्पसंख्यावर सुद्धा आपण एखादं हे करू शकतो. मग पर्याय क्रमांक डी याचं हे योग्य उत्तर राहील. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 29. प्रश्न क्रमांक 29 आहे, SGY ची अंमलबजावणी जिल्हा ग्रामीण विकास संस्था, जिल्हा ग्रामीण विकास संस्था, जिल्हा ग्रामीण विकास संस्थेद्वारे टिंबटिंबच्या सक्रिय सहभागाने केली जाते. विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा इथं काय म्हणले, ग्रामीण विकास म्हणलेला आहे. मग ग्रामीण विकास कुठल्या कुठल्या भागामध्ये येतो? आपण काही एका प्रश्नामध्ये कशाचा एक फुल फॉर्म पाहिलेला आहे, बरोबर आहे का? त्याच प्रकारचा प्रश्न इथं इनबिल्ट झालेला आहे. ठीक आहे. प्रश्न काय आहे? SGSY ची अंमलबजावणी जिल्हा ग्रामीण विकास संस्थेद्वारे टिंबटिंबच्या सक्रिय सहभागाने केली जाते. आता ग्रामीण मुलांचा पंचायत पाहूत. ए पंचायत राज, बी बँका, सी NGO, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, गैर सरकारी संस्था, अशाचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे. A, B, C. ए आहे पंचायत राज व्यवस्था, बी आहे बँका, सी आहे NGO. विद्यार्थी मित्रांनो, ह्याचे जे उत्तर आहे, ह्याचे उत्तर आहे ABC. का? तर पंचायतीकरणामध्ये जे स्तरीकरण सांगलेलं आहे त्यामध्ये ग्रामीण भाग येतो. बँका म्हणजे कशा बँका म्हणलं तर आर्थिक विकास साधण्यासाठी, आणि NGO विविध संस्थेच्या माध्यमातून त्या घटकाचा विकास करण्यासाठी आपल्याला NGO ची गरज असते. म्हणून पर्याय क्रमांक ए पंचायत राज, बी बँका, सी हे जे आहेत हे याचं योग्य उत्तर राहील. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 30. जागतिक पातळीवर मुलांच्या बाबतीत ही सिद्धांत किंवा उद्दिष्ट समाविष्ट करण्यात आलेले आहेत. जागतिक पातळीवर. ठीक आहे. पर्याय क्रमांक ए मुलांना भावनिक समस्या हाताळण्यास सक्षम करण्यासाठी. ठीक आहे. पर्याय क्रमांक बी विचार, भावना, वर्तणुकीशी काही प्रमाणात एकरूपता प्राप्त करण्यास सक्षम करणे. ओके. सी मुलाला स्वतः बदल चांगले वाटण्यास सक्षम करणे. डी ऑल ऑफ द अबव, वरीलपैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, जागतिक पातळीवर मुलांच्या बाबतीत जी काही सिद्धांत किंवा काही उद्दिष्ट मांडण्यात आलेले आहे ती उद्दिष्ट ABC अर्थात वरीलपैकी सर्व हे सिद्धांत आहेत. ठीक आहे. आता तर जागतिक पातळीवर मुलांच्या बाबतीमध्ये हेच काही कन्सेप्ट आहेत, काही सिद्धांत आहेत, हे वरीलपैकी सर्व सांगता येते. ठीक आहे. आता मुलांच्या बाबतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो, काल प्रोजेक्ट पोक्सो ऍक्ट त्याच्यामध्ये काय केलेलं आहे तर काय तरतुदी बदलण्यात आलेल्या आहेत, काय त्याला त्याची म्हणजे त्याच्यामध्ये काय आणखी बदल केलेले आहेत आणि त्याला मॉडिफाय केलेला आहे. ठीक आहे. मग तो कोणत्या घटकावर आपण त्याने काही केलेले आहेत. आता ते कालच्या न्यूजपेपरमध्ये तो चाइल्ड पोर्नोग्राफी या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकतो. समाज कार्यकर्ता किंवा समाज कार्य या विषयाअंतर्गत अनेक विषयाचा सहसंबंध असल्यामुळे समाज कार्यकर्ता हा व्यासंगी असला पाहिजे. म्हणजे इतर विषयाचं सुद्धा त्याला माहिती असणं हे गरजेचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 31. बालपणातील अनुभवांचा प्रौढांच्या वागणुकीवर प्रभाव पडतो असे टिंबटिंब या सिद्धांतात मांडले जाते. विद्यार्थी मित्रांनो, बालपणातील अनुभवाचा प्रौढांच्या वागणुकीवर प्रभाव पडतो. काय वागणुकीवर प्रभाव पडतो कधीचा? बालपणातील. ठीक आहे. प्रभाव पडतो असे टिंबटिंब या सिद्धांतात म्हटलं आहे. ए पर्सन सेंटर थेरी, बी सेको अनालिटिकल थेरी, सी बिहेवियर मॉडिफिकेशन थेरी, आणि डी आहे एक्सिक्शनल थेरी. ह्याचं जे योग्य उत्तर आहे
सायको अनालिटिकल थेरी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 32. कौटुंबिक समुपदेशन म्हणजे. कौटुंबिक समुपदेशन म्हणजे. विद्यार्थी मित्र, ह्या प्रश्नाला अनुसरून अनेक उपप्रश्न निर्माण होतात, तयार होतात. कुठले प्रश्न तयार होतात? एक, कौटुंबिक हिंसाचार कायदा होतो का तयार? कधी तयार करण्यात आला? महिला सहायता कक्ष हे काय आहे का? हुंडाबळी आहे का? कारण की सहसा कौटुंबिक समुपदेशन या अंतर्गत येतो. यासारख्या समस्याशी संबंधित समुपदेशन करण्यासाठी महिला सहायता कक्षामध्ये काही महिला आपली तक्रार घेऊन जात असतात. महिला सहायता कक्ष जे काही टोल फ्री क्रमांक आहे, तो टोल फ्री क्रमांक कोणता आहे किंवा कोणता असतो, यासारखे उपप्रश्न इथं उपस्थित होतात. त्यापूर्वी समुपदेशन म्हणजे नेमकं काय? सम उपदेश करणे. सम म्हणजे सारखेच, चांगलं आणि वाईट असा अर्थ आपल्याला एक ढोबळ म्हणाने आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. कौटुंबिक समुपदेशन म्हणजे ए, मायक्रो समाजकार्य, बी, मेसो समाजकार्य, सी, सूक्ष्म समाजकार्य. वरीलपैकी तिन्ही जे पर्याय आहेत आहे का? पर्याय क्रमांक 32 उत्तर सी बरोबर. सूक्ष्म समाजकार्य आहे का? असलंच पाहिजे का? तर समाजकार्याच्या आपल्या हा सूक्ष्म म्हणजे दोन्ही घटकाची बाजू. दोन्ही घटक म्हणजे कुठले कुठले? वर पक्ष आणि वधू पक्ष जसं लग्नामध्ये असतो पक्ष, तसंच महिलाकडले आणि पुरुषाकडले हे दोन्ही बाजू आपल्याला जाणून घेऊन त्यानंतरच आपल्याला त्याला कौटुंबिक समुपदेशन हा योग्य प्रकारे आपल्याला करता येईल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33. विद्यार्थी मित्रांनो, समाजकार्याच्या आपल्या काही पद्धती आहेत. त्या पद्धतीवर आधारित सुद्धा काही प्रश्न असतात आहेत आणि समोर सुद्धा असतील. तर प्रश्न क्रमांक 33 समुदाय संघटन या घटकावर आधारित आहे. विधान आहे समुदाय संघटन यामुळे सामाजिक क्रिया घडते. अविधान आहे. आणि आर, सामाजिक क्रियामुळे समुदाय संघटन होईलच असे नाही. ठीक आहे. समुदाय संघटन यामुळे सामाजिक क्रिया घडते आणि आर आहे, सामाजिक क्रियामुळे समुदाय संघटन होईलच असे नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल? आपण याचे उत्तर जाणून घेऊ. याचे उत्तर ए आहे, दोन्ही सत्य आहे. अविधान, ए विधान आणि आर विधान हे दोन्ही सत्य आहेत. आता आपण याचे स्पष्टीकरण पाहू. समुदाय संघटन यामुळे सामाजिक क्रिया घडते. विशिष्ट ध्येय उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी दीर्घकालीन उद्दिष्ट जर साध्य करायचे असेल तर समुदाय संघटन होऊ शकतं. सामाजिक क्रिया तर म्हणजे तात्पुरती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जर आपण समुदाय संघटन करत असेल तर हे समुदाय संघटन होईलच असं नाही. ठीक आहे. तसं आपल्याला स्पष्टीकरण सांगता येईल. तर पर्याय क्रमांक 33 याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 34. बेरोजगारीचे वैयक्तिक कारण कोणते? बेरोजगारीचे वैयक्तिक कारण कोणते? हे आहे वय, बी, व्यावसायिक अयोग्यता, सी, आजारपण आणि दिव्यांगत्व, डी, वरीलपैकी सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, पेट 2022च्या प्रश्न क्रमांक 34 मध्ये सी जे ऑप्शन आहे आजारपण आणि दिव्यांगत्वाच्या ऐवजी अपंगत्व तिथं दिलेलं आहे. तर अपंगत्व 2016च्या ऍक्ट नुसार अपंग या शब्दाऐवजी दिव्यांग हा शब्द वापरला जावा असे म्हणण्यात आलेलं आहे. तर इथं उपप्रश्न आपल्याला तयार होऊ शकतो. अपंग ऐवजी कुठला शब्द वापरण्यात येतो?
अपंग दिव्यांग व्यक्तीचा कायदा हा कधीचा आहे? दिव्यांग व्यक्तीच्या कायद्यामध्ये किती दिव्यांगाचे प्रकार नमूद करण्यात आलेले आहेत किंवा मांडण्यात आलेले आहेत? दिव्यांग दिन कधी साजरा केला जातो? यासारखे उपप्रश्न आपल्याला प्रश्न क्रमांक 34च्या सी या दिव्यांग या शब्दावरून इतके प्रश्न उपप्रश्न हे तयार होऊ शकतात. ठीक आहे. तर आपण ह्याचे जे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक 34 या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी. कारण की वरील सर्व या आपल्या बेरोजगारीचे वैयक्तिक कारण स्पष्ट करणारे घटक आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35. विद्यार्थी मित्रांनो, समाजकार्यामध्ये काही लेखक आहेत आणि त्यांच्या पुस्तकं हे लिहिलेले आहेत. कोणकोणत्या समाजकार्यकर्त्यांनी कोणकोणते पुस्तकं लिहिलेले आहेत, ऑथर आहेत, लेखक आहेत, यांची परिपूर्ण माहिती असल्यावरच ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला देता येईल. ठीक आहे. ए योग्य प्रश्न काय काय म्हणतोय? खालीलपैकी कोणती जोडी योग्य नाही? योग्य नाही म्हणजे हे जे पर्याय दिलेले आहेत याच्यातले एक जोडी ही अयोग्य आहे. ठीक आहे. तर आपण पर्याय पाहूत. ए मुरे जी रॉस कम्युनिटी, बी पी डी कुलकर्णी सोशल पॉलिसी इन इंडिया, सी एच बी ट्रेकर सोशल सोशल ग्रुप वर्क आणि डी एम एस गोरे सोशल केस वर्क. विद्यार्थी मित्रांनो, वरील पर्याय ए बी सी हे तिन्ही बरोबर आहेत. पर्याय क्रमांक डी एम एस गोरे सोशल केस वर्क ही जोडी योग्य नाही. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 36. आपत्ती व्यवस्थापनाचे मूल्यांकन मूल्यांकन डॅश टप्प्यात टिंब टप्प्यात केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पाहिलं आपत्ती व्यवस्थापन कायदा कधीचा आहे, याचे प्रमुख कोण असतो किंवा हे कोणत्या मंत्रालयाअंतर्गत अंतर्गत येते? आपत्ती व्यवस्थापनाचे NDRF जे टीम असते ते टीम कुठली असते? त्याच्यावर कुणाचे नियंत्रण असतं? मग राज्य सरकारमध्ये ती पण ती फोर्स आहे आपत्ती व्यवस्थापन जे आहे करणारे दल आहेत का? यासारखे उपप्रश्न तयार होतात आणि ह्यासारखे उपप्रश्न आपण आपल्या पूर्वीच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलेला आहे. ठीक आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा ह्या कुठल्या कायद्या अंतर्गत येतो? कुठल्या 2005च्या येतो का? बरोबर. 2005च्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कलम 48(1) नुसार 48(1) नुसार हा कायदा इथं येत असतो. 48(1) नुसार मग तो काय करतात? 1 नुसार स्टेट स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स या ठिकाणी त्याची या ठिकाणी या दलाची स्थापना करण्यात येते. कशानुसार? 48(1) नुसार राज्य पातळीवर 48(1) नुसार आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005च्या 48(1) नुसार राज्य पातळीवर ही फोर्स तयार करण्यात येते. NDRF नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स कायदा कधीचा आहे? 2005चा. मग तो कायदा लगेच अंमलात आला का? नाही. मग हे फोर्स कधी तयार करण्यात आला? 2006. ही जी फोर्स आहे NDRF ही 2006ला याची अंमलबजावणी म्हणजे ही फोर्स स्थापना करण्यात आलेली आहे. ठीक आहे. देश पातळीवरचे प्रमुख कोण असतात? राज्य पातळीवर कोण असतात? आणि जिल्हा स्तरावर याचे प्रमुख कोण असतात? याची माहिती सुद्धा आपल्याला असणे गरजेचे आहे. ठीक आहे. ह्याचे जे उत्तर आहे कशाचं? आपत्ती व्यवस्थापनाचे मूल्यांकन टिंब टप्प्यात केले जाते. कशामध्ये केले जाते? तर पर्याय क्रमांक डी पुनर्वसन या टप्प्यामध्ये केले जाते. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 37. स्वतःशी संवाद साधणे म्हणजे स्वतःशी संवाद साधणे म्हणजे पर्याय आहेत. ए गटसंवाद, बी ज्या मार्गाने अफवा गुप्तपणे पसरते तो मार्ग, सी परस्पर संवाद आणि डी आहे आत्मसंवाद. विद्यार्थी मित्रांनो, याच्यात जे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आत्मसंवाद. ते विद्यार्थी मित्रांनो, जर आपण पाहिलं
पर्याय क्रमांक सी आणि डी ह्याचं इंटरपर्सनल आणि इंट्रापर्सनल ही जी शब्द आहेत ह्या शब्दावरूनच फक्त आपला कधी कधी उत्तर हे चुकू शकतं. त्यामुळे कधी कधी जर समजा जर मराठी ऑप्शन जर ह्या पर्यायाला अनुसरून जर थोडेसे वेगळे असले समानार्थी शब्द जर वापरले तर आपण इंग्रजीमध्ये जे प्रश्न आहेत पर्याय आहेत त्याचे सुद्धा वाचन करणे गरजेचं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 37 ह्याचे जे योग्य उत्तर आहे डी आत्मसंवाद. ठीक आहे. 38 निवासी गृह संस्थेतील समाज कार्यकर्त्याचे हे काम किंवा कर्तव्य नाही. निवासी गृह संस्थेतील समाज कार्यकर्त्याचे हे काम किंवा कर्तव्य नाही. एक ए प्रशासन, बी दस्तऐवजांची नोंदणी ठेवणे किंवा घेणे, सी खटल्याची न्यायालयीन सुनावणीसाठी उपस्थित राहणे, डी शोध निबंध प्रकाशित करणे. ते विद्यार्थी मित्रांनो जर ऑब्झर्वेशन जे असतं ऑब्झर्वेशन होम म्हणजे आपण जर फील्डवर्क साठी जर कुठे गेला असाल ऑब्झर्वेशन होम रिमांड होम या ठिकाणी जर तुम्ही फील्डवर्क साठी गेला असाल केसवर प्रूफ करण्यासाठी तर आपण सहसा पाहतो प्रशासन तिथला समाज कार्यकर्ता हा करत असतो. तिथल्या दस्तऐवजाची नोंदणी तो ठेवत असतो आणि जे काही निरीक्षण होम मध्ये किंवा रिमांड होम मध्ये जे काही मुले आलेले आहेत त्यांना योग्य न्याय भेटण्यासाठी तो काय करतो खटल्याच्या सुनावणीसाठी तिथे तो उपस्थित राहतो. म्हणजे पर्याय क्रमांक ए बी सी हे योग्य आहेत. पण पर्याय क्रमांक डी शोध निबंध प्रकाशित करणे हा म्हणजे हे कार्य म्हणजे समाज कार्यकर्त्याचे नाही. कुठल्या निवासी गृह संस्थेतील समाज कार्यकर्त्याचे शोध निबंध प्रकाशित करणे हे ह्याचं उत्तर नाही. पर्याय क्रमांक डी याचं हे उत्तर आपल्याला असं सांगता येईल. ठीक आहे. पर्याय क्रमांक 39 नीतिशास्त्र नीतिशास्त्रात टिंबटिंब अभ्यास केला जातो किंवा टिंबटिंबाचा अभ्यास केला जातो. विद्यार्थी मित्रांनो ह्याच पर्याय क्रमांक 1 योग्य आणि अयोग्य, बी चांगले आणि वाईट, सी कर्तव्य आणि अधिकार, डी सामाजिक आणि राजकीय व्यवहार. तर विद्यार्थी मित्र ह्याचे जे उत्तर आहे ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 योग्य आणि अयोग्य. नीतिशास्त्र समाजाने आपल्याला काही बंधनं घालून दिलेले काही नियम लादलेले आहेत किंवा काही संस्कार म्हणतात. विशिष्ट धर्माचे काही विशिष्ट संस्कार असतात असतात ना. ठीक आहे. आपण ह्या प्रश्नाला जास्त अवांतर माहिती न घेता आपण पुढील प्रश्नाकडे वळू. प्रश्न क्रमांक 40 कोणत्या घटना दुरुस्ती अधिनियमानुसार भारतीय संविधानात धर्मनिरपेक्ष हा शब्द समाविष्ट करण्यात आलेला आहे. कोणत्या घटना दुरुस्ती अधिनियमानुसार भारतीय संविधानात धर्मनिरपेक्ष हा शब्द समाविष्ट करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 44, पर्याय क्रमांक बी 42, पर्याय क्रमांक सी 93, पर्याय क्रमांक डी 16. तर विद्यार्थी मित्रांनो ह्याचे जे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 42 कारण घटना दुरुस्ती 1976 ला झालेल्या आहे आणि मिनी कॉन्स्टिट्यूशन असं त्या घटनेला असं संबोधल्या जातं. आणि या घटनेमध्ये भरपूर काही नियम कायदे हे तरतुदी करण्यात आलेले आहेत म्हणून मिनी कॉन्स्टिट्यूशन असं घटना क्रमांक 42 असं या घटनेला म्हटलं जातं. ठीक आहे. मग धर्मनिरपेक्ष ह्या कोणत्या घटनेअंतर्गत आहे तर 42व्या घटनेअंतर्गत नमूद करण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. अस्पृश्यता कोणत्या घटनेअंतर्गत नष्ट करण्यात आलेली आहे. अस्पृश्यता निवारण कायदा कधीचा आहे. त्या कायद्याचं पूर्वीचं नाव काय होतं आताच नाव काय आहे पूर्वीचं नाव काय होतं. ठीक आहे.
घटनेचा आत्मा कोणत्या कलमाला म्हटलं जातं? मूलभूत हक्क कोणत्या कायद्यामध्ये आहे? कुठल्या भागामध्ये आहे? मूलभूत कर्तव्य कुठल्या भागामध्ये कुठल्या किती कलमा आहेत? यासारखे उपप्रश्न प्रश्न क्रमांक 40 या संदर्भामध्ये अनुसरून उपस्थित होतात. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 41. कोणत्या कलमाअंतर्गत मुलाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे? कोणत्या कलमाअंतर्गत मुलाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे? पर्याय क्रमांक 45, बी 46, सी 47, डी 48. विद्यार्थी मित्र, हा जो प्रश्न पाहिला तर सहसा याचे उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 45 हे आहे. पण ह्यात उपकलम आहे 21 अ नुसार 21 अ नुसार प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे आणि मोफत करण्यात आलेलं आहे. हा ऍक्ट आहे RTA, राईट टू एज्युकेशन ऍक्ट, कधीचा आहे? त्याचे अध्यक्ष कोण होते? तो कधी अंमलात आला? त्याचे कधी तो कधी तयार केला आणि तो कधी अंमलात आला? ह्यासारखे उपप्रश्न या प्रश्नाला अनुसरून तयार होतात. ठीक आहे. नेक्स्ट 42. कोणती संस्था ही बाल गुन्हेगारी मुलाचे पुनर्वसन करते? कोणती संस्था ही बाल गुन्हेगारी मुलाचे पुनर्वसन करते? तर विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 बाल न्यायालय, बी ऑब्झर्वेशन होम, सी फॉस्टर हाऊस, डी वरीलपैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, बाल गुन्हेगारी ही संकल्पना आहे. बाल गुन्हेगार म्हणजे कुठल्या वयातील बाल बाल कुठल्या वयातील मुलाला बाल गुन्हेगार म्हटलं जातं? मग कुठल्या कोणते कायदे बदलत गेले? कोणत्या कायद्यामध्ये 16 सांगितलं आहे, कोणत्या कायद्यामध्ये 18 सांगितलेलं आहे? मग कुठल्या कायद्याअंतर्गत आपल्याला सांगता येतील ते कायदे आपल्याला सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 42 ह्याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. बाल गुन्हेगारीचे पुनर्वसन करण्यासाठी बाल न्यायालय, निरीक्षण गृह आणि फोस्टर हाऊस ह्या सर्व हे जे आहेत तिथं बालकांचे पुनर्वसन केले जातं. आता बाल न्यायालय बाल न्यायालय भारतामध्ये कधी आलं? जगामध्ये सुरुवातीला कधी स्थापन करण्यात आलं? भारतामध्ये कधी स्थापन करण्यात आलं बाल न्यायालय? महाराष्ट्रामध्ये कधी स्थापन करण्यात आलं? यासारखे उपप्रश्न इथं तयार होतात. ठीक आहे. जगामध्ये कुठं शिकागोला केलं होतं का बाल न्यायालयाची स्थापना? भारतामध्ये कोलकात्याला केली होती का? आणि महाराष्ट्रामध्ये म्हणलं तर नाशिक इथे केली होती का? केली होती का विचारतो मी. या आहे असं नाही, केली होती का? कारण की ही जी उपप्रश्न आहे मी तयार करतोय, कारण की तो पडताळून पाहण्याची जिम्मेदारी ही तुमची आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 42 याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 43. मुलांच्या गटाकरिता टिंब समुपदेशन कौशल्य वापरले जातात. मुलांच्या गटाकरिता टिंब समुपदेशन कौशल्य वापरले जातात. ए निरीक्षण, बी लक्ष देऊन ऐकणे, सी प्रतिसाद देणे आणि डी आहे वरीलपैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 43 याचे योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. का? तर लहान मुलाचं आपण एकदम त्याला प्रश्न विचारू शकत नाही, कारण की लहान मुलं ह्या सतत त्याचं वर्तन हे बदलत असतं. त्यामुळं त्याचे निरीक्षण करणं, तो नेमकं काय म्हणतो एखाद्या घटनेला, कसं रिॲक्ट करतो हे जाणून गेलं आणि तो कसं प्रतिसाद देतो आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणून एखाद्या मुलाचे जर समुपदेशन करायचे असेल तर हे वरीलपैकी तिन्ही कौशल्य म्हणजे निरीक्षण, लक्ष देऊन ऐकणे आणि प्रतिसाद हे वरीलपैकी तिन्ही कौशल्य योग्य आहेत असं आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 44. ज्वारी व्हिडिओमध्ये टिंब क्षेत्राचा किंवा स्थळाचा समावेश आहे. विद्यार्थी मित्रांनो, जसं सांगितलं आहे काय काय प्रश्नाची उत्तर हे माहितीच असली पाहिजे. काय की आपण चुकीचं उत्तर जर टिक केलं तर येणाऱ्या पेट एक्झाम मध्ये आपण क्वालिफाय म्हणजे आपण पात्र होणार नाही. त्यामुळं जे काही प्रश्न आहेत जसे की ऑथर,
ऍक्ट, काय नियम, काय व्याख्या आहेत, त्यांचे जे काही संशोधकांनी व्याख्या केल्या आहेत, काय समाजकारकांनी व्याख्या केलेल्या आहेत, त्यांची व्याख्या ही आपल्याला माहिती आहे. कोणत्या समाजकारकाने कोणती व्याख्या केलेली आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. कुठल्या ऍक्ट कधी पारित झालेला आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. आताचा जो प्रश्न आहे, ज्वारी व्हिडिओमध्ये टिंबटिंब क्षेत्राचा किंवा स्थळाचा समावेश आहे, किती स्थळांचा समावेश आहे हे सुद्धा माहिती गरजेचं आहे. ज्वारी व्हिडिओ म्हणजे नेमकं काय, ज्वारी हा शब्द कसा तयार झाला हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपण पर्याय पाहूत. एक ए मध्ये सांगलेलं आहे 2, बी मध्ये 4, सी मध्ये 6, डी मध्ये 8. ते विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक बी ह्याचे हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे, दोन फिलॉसॉफर आहेत, दोन फिलॉसॉफरने मिळून हे ज्वारी व्हिडिओ ही संकल्पना रूढ केलेली आहे. कोणते दोन, तुम्ही पहा. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 45. ज्युनियर जस्टिस ऍक्ट 2015 नुसार अंतर्गत 18 वर्षाखालील बालकांची व्याख्या टिंबटिंब. विद्यार्थी मित्रांनो, अगोदरच मी काय प्रश्नामध्ये उल्लेख केलेला आहे की कोणत्या कायद्याअंतर्गत 18 वर्षाखालील बालकांना बाल गुन्हेगार असं संबोधले जाते. कुठल्या कायद्याअंतर्गत, जो वय आहे, वय सर्वात महत्वाचं फॅक्टर कुठला आहे, वय. कुठल्या कायद्याअंतर्गत वय कमी कमी अधिक, इथं कधीचा सांगलेला आहे, 2015चा सांगलेला आहे. 2020च्या ऍक्ट नुसार किती वय सांगितले आहे, मग त्याच्या अगोदरचा एक ऍक्ट होता, तो वर्ष किती आहे आणि कुठल्या किती वय करण्यात आलेला आहे हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. एखादा प्रश्न जर विचारला आपल्याला या संदर्भामध्ये, या संदर्भातील, तो वय वय आणि वर्ष हा जो आहे घटक फार महत्वाचा ठरतो. ठीक आहे, तर जुलै डिस्ट्रिक्ट ऍक्ट 2015 अंतर्गत 18 वर्षाखालील मुलांना टिंबटिंब असं संबोधले जातं. ठीक आहे, ए अपरिपक्व, बी तरुण, सी पौगंडावस्था आणि डी आहे अल्पवयीन. डी अल्पवयीन. जर आपण आपण जर एखाद्या वर्तमानपत्र जर वाचत असू, तर एखाद्या गुन्ह्याअंतर्गत एक शब्द वापरला जातो, बाल गुन्हेगार. बाल गुन्हेगार नाही, अल्पवयीन गुन्हेगार. बरोबर आहे ना, अल्पवयीन गुन्हेगाराला आपण पकडलं असं वर्तमानपत्रामध्ये जाहिरात येते. काय काय असं असं म्हणजे काय, म्हणजे मोबाईल चोरताना म्हणा, सोनसाखळी चोरताना म्हणा, अल्पवयीन गुन्हेगारांची वाढ झालेली आहे. बाल गुन्हेगार शब्द वापरतात का, अल्पवयीन गुन्हेगारांची वाढ झालेली आहे असं वापरतात. तर जुलै डिस्ट्रिक्ट ऍक्ट 2015 अंतर्गत 18 वर्षाखालील मुलाला अल्पवयीन असे संबोधले जाते. ठीक आहे, अल्पवयीन असे संबोधले जाते. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, तरुण ही जी संकल्पना आहे, राष्ट्रीय युवा संघटना ह्याने जे आहे तरुण ह्याचे जे वय ठरवलेलं आहे, या वयापासून तर या वयापर्यंत त्या मुलांना फक्त तरुण म्हटलं जातं. तर कुठलं वय आणि कुठलं वय हे मला, हे वय सुद्धा अभ्यासणं गरजेचं आहे. कुठल्या वयाला वादळी वादळी काळ म्हटलं जातं, मानसशास्त्रामध्ये संकल्पना आहे. जसं मूल या भ्रूणावस्थेपासून तर वृद्धावस्थेमध्ये घडत जातो, किंवा हे जे पायऱ्या आहेत त्या पायऱ्यापैकी वादळी वयाचा काळ ही एक संकल्पना आहे. कुठल्या वयाला संबोधल्या जाते आणि वादळी वयाचा काळ हे कुठल्या मानसशास्त्रज्ञाने संबोधलेले आहे, यासारखे उपप्रश्न या प्रश्नाला अनुसरून तयार होतात. ठीक आहे, नेक्स्ट 46 पुन्हा इथं विधानं दिलेली आहेत. अविधान आहे, समाजकार्य हे समस्या सोडवणे याच्याशी निगडीत असून हे समाजातील समस्या सोडवित असतो. समाजकार्य हे समस्या सोडविणे याच्याशी निगडीत असून असून ते समाजातील सामाजिक समस्या सोडवतो. ठीक आहे, आणि याचं कारण आहे आर, समाज कार्यकर्त्याकडे या विषयाचे सखोल ज्ञान आणि कौशल्य असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अ आर जे विधान आहे आणि आर याचे जे कारण आहे, हे कारण योग्य आहे. कारण समाज कार्यामध्ये काही पद्धती आहेत, त्या पद्धतीमध्ये कशा प्रकारे अभ्यास केला जातो किंवा कशा प्रकारे अभ्यास करतात, या प्रकारचे सखोल ज्ञान समाज कार्यकर्त्याला हा
अभ्यासात असताना तो परिपूर्ण निर्माण होतो किंवा तयार होतात. त्यामुळे त्यामुळे ह्याची जी डिस्क्रिप्शन नाही आहे. नाही नाही, हात नाही लागला हात आता येतो सब 46 झाले. बोलला का त्याचे 4 मिनिट. हातात लावणे असतील. आता ती पहिले डाउनलोड व्हायला नाही. नाही नाही, पहिले डाउनलोड होत आता गाडी अनस्टॉप केली ती बघा. मला ते फोन लावा की घरी कशा आठवते बस. हा आता ते पहिले समजा 46 गेले बाजूला तुला वाटत ना अर्धा तास एक तास तुम्ही जांभळीत बसला. नाही सर